जर तुमच्या सोलर पंपाच्या शेजारी एखादं झाड असेल आणि त्या झाडांची सावली तुमच्या सोलर पॅनलच्या प्लेटींवरती पडत असेल तर तुम्हाला माहिती का याचे परिणाम काय होतात? जास्त काय होत नाही, फक्त पॅनल हा जळून जातो. आणि लोकांना काय वाटतं की जेवढा सोलर पॅनल आहे तापतेन तेवढं ते दणादणा चालते. असं काही होत नाही. आता याचं सोल्युशन काय हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कार्तिक. बघा, आपले जे सोलर पॅनल असतात ना ते सिलिकॉन नावाच्या एका रिअर अर्थने बनलेले असतात. सोलर पॅनलला चालण्यासाठी तापमानाची गरज नसते, फक्त सूर्यप्रकाशाची गरज असते. जर टेम्परेचर वाढले तर आपला सोलर पंप हा कमी एनर्जी जनरेट करतो. त्यामुळे आपल्याला फक्त आता इथे सूर्यप्रकाशाचीच गरज आहे. सूर्यप्रकाशामध्ये असतात फोटॉन्स. आता हे फोटॉन्स काय करतात की सिलिकॉन सेल मधले जे इलेक्ट्रॉन आहेत ना त्यांच्या ढुंगणावर जाऊन दनादन दणके मारतात. असे दणके बसले आपण पण हलतो, मग इलेक्ट्रॉन्स पण हलतात आणि आपल्याला मिळतो डायरेक्ट करंट. पण सोलर पॅनलवरती मिनिमम 1 ते 2 तास जर झाडाची सावली राहिली तर याचे परिणाम काय होतात? बघा, मी सध्या ग्राउंडवरती आहे आणि इकडं नेपियर गवत आहे आणि इकडं रुईटीचं झाड आहे आणि कमीत कमी 9 वाजेपर्यंत या झाडाची सावली ह्या पॅनलवरती पडत राहते. आता सुद्धा हा पंप चालू आहे, सकाळचे 8:30 वाजलेत. बघा, या कंपनीचा पंप आहे. अति उत्तम असा हा पंप फक्त 2 दिवसात पिटून जाणार, म्हणजे नो डाऊट बेस्ट क्वालिटी. सर्व सिलिकॉन सेल हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात, पण ज्यांच्या सावली पडली ते टोनगे मात्र आराम करतायत. बघा, ज्या सेलवरती सावली पडली ना ते सध्या रिव्हर्स बायस मध्ये गेलेले आहेत. म्हणजे इकडे वरती ऊन पडलंय, त्या इलेक्ट्रॉनची हलवी चालली आणि त्याचा करंट जनरेट होऊन या सिलिकॉन सेल मध्ये घुसतोय. अजून एकदम सोप्या भाषेत म्हणजे ते सध्या हीटर बनलेत, हीटर. आता याचं सोल्युशन काय? बघा, ज्या झाडाची सावली पडते ना त्या झाडाचं कचकोनी मुंडकं पेरगाळा आणि 5 कोणी चुलीत घाला. आणि जर सावली हटवणे पॉसिबल नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे मी एक आर्टिकल लिहिलेलं आहे, ते जाऊन वाचा आणि जे तुमचे काय प्रॉब्लेम येतील ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.